आता एसटीचा प्रवास फक्त अर्ध्या तिकिटातच नाही तर पूर्णपणे स्मार्ट आणि डिजिटल पद्धतीने होणार आहे. कारण वन नेशन वन कार्ड संकल्पनेवर आधारित NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आता प्रत्येक सवलतधारक प्रवाशासाठी अत्यंत महत्त्वाचं बनत आहे. हे कार्ड म्हणजे तुमचं स्मार्ट ट्रॅव्हल आयडीच आहे. बसमध्ये चढल्यानंतर फक्त कार्ड मशीनला टॅप करायचं आणि लगेच सवलतीसह तिकीट मिळणार. ना वारंवार ओळखपत्र दाखवण्याचा त्रास, ना कागदपत्रांची धावपळ. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा सगळ्यांसाठी हे कार्ड मोठं सोयीचं ठरणार आहे. आणि यासोबतच अनेक व्यक्तींच्या मनात प्रश्न आहे की हे कार्ड वापरलं तर जास्त पैसे कापले जातील का? तर अजिबात नाही. कार्डमधून फक्त तुम्ही केलेला रिचार्ज आणि प्रवासाचं तिकीट यासाठीच पैसे कापले जाणार आहेत. कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस कापले जाणार नाहीत. उलट शासनाची 50% सवलत मिळण्यासाठी हे कार्ड खूप उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर हे कार्ड कायमस्वरूपी वैध राहणार असल्यामुळे वारंवार काढण्याची गरजही नाही. ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थिनी, कामगार आणि रोज एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी हे कार्ड खूप उपयोगी ठरणार आहे. आता प्रश्न येतो तो रिचार्जचा. तर हे कार्ड रिचार्ज करणं ही खूप सोपं आहे. जवळच्या एसटी डेपो, मेट्रो स्टेशन किंवा अधिकृत किओस्कवर जाऊन कार्डमध्ये पैसे भरता येतात. तसंच काही बँकांच्या मोबाईल ॲप आणि नेट बँकिंगमधूनही ऑनलाईन रिचार्ज करता येतो. एकदा कार्डमध्ये पैसे भरले की बसमध्ये फक्त टॅप अँड पे करून प्रवास सुरू करता येणार आहे. त्यामुळे रोख पैसे बाळगण्याची गरज कमी होणार आहे. बाकी तुम्हाला या NCMC ST कार्डबद्दल काय वाटतं आणि हे कार्ड तुम्ही काढणार आहात का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.